भाई मला म्हणे वावरात जाय घास कापून ठेव म्हणे. इथं इळ्याचा पत्ता नाही. मला वाटलं शेजार असं इळा. इथं इळा नाही. मी इळा टाकला कुठं काय माहिती. काही दिसना मी तर. आता मग 1 वाजता घास कापणं झालं असं नाही माणूस ना. काल त्यांनीच घास कापेल त्याच्यामुळे त्याला माहिती नाही कुठं टाकला काय टाकलं. आणि त्यांचा बी पत्ता नाही. पाहते तरी आहे का इथं कुठं. मी घास कापला का माझ्या इळा बरोबर शेजार राहतो. या माणसाचा तपासच नाही राहत कुठे टाकीत काय माहिती. बरं येईना बी. त्याला तरी विचारलं असतं इळा. अजून उभीच आहे काय? हा उभीच आहे. आम्हाला इळा सापडा आल्यापासून. सापडा ना. हा इथं शेजार कुठे इळा आहे. तर नेला काय कोण? आणला यही तर ठेवला होता ना. नाही तिथं मी चक्कर मारून आले. पुढे जाऊन पाय बरं चांगलं. आता पाहिलं ना मला काय दिसत नाही का हो. मग कुठे इळा काल कुठे अरे टाकला होता का दिला कोणाला नेऊन. हे बाकरेवाली हिंडते ना. कोणाला नेऊन त्याच्यामुळे नाही रे येत ठेवला होता. फोन आला तसंच गडबडीत ठेवून दिलं वज घेऊन आलो. मला तुमचा भरोसाच नाही. तुम्ही घरातल्या साऱ्या वस्तू वाटू राहिले लोकायला. बरं एक काम कर. येतं कोण येतं शेजारचे मक्काचा असं कोणी आलं ते घेऊन घे. नाही ग बाई मी नाही आणि ती बाई किती भांडकुद आहे माहित नाही कधी. ते पाणी लावतो मी कांद्याला. कधी आता काही गिन्नी गवताला पाणी लावतो. 3 दिवस झाले त्याला पाणी लावून. ऊन कळत का तुला ऊन? येतं माणसं मारायला आली एवढं ऊन आहे. हा ते आहे म्हणा. भरो का नको मग? भरा आणि त्याला खत टाकायचं होतं ना. ते आहे अर्धी गोणी शिपितो मी भरून घेतो. 4-1 वाजे लोक जाईन ते काम. तोपर्यंत पाय इळाच नाही मग मला कोणाला फोन कर पोरास्वाराला. करा बरं ते याला. फोन नाही ना चार्जिंग लावले ना. सारा घरीच राहतात काय तुमचं. मग येतेच का वावरामध्ये. मग येतं काय होतं फोनचं आता. आता फोन लावा म्हणे इळा पाय. इळा नाही फोन नाही. पाय तिथं नाही तर ते शिरपत राखून घे. बरं त्याचे गण 2-3 पडत येऊ का मला पाणी घेऊन या बाटलीत. बर चालेल. एक बाटली भर नाही शंका. टाइम भेटला ती. आणि मोठे विरोध चालले का तुम्ही. आणि मग कोणते विरोध? आणि ती बोर चालू केलता का. अरे डबल काम आहे गिन्नी बिन भरायची तिथं. बोर चालू केलता सकाळी. मग जा मग 5 वाजताच करून येलो होतो. पण आज जातून चक्कर लावून दिलं होतं. मला पाणी आणा. हा चालतं. आणि लवकर या. बरं सावलीत बसते मी. हा इळा घेऊन या. ते पाय तर लोक शिरप्याकड. मी नाही जात 30 रुपयाला चावटे पाहिजे जाऊ दे मरू दे. इच्छा बिंजीवर येतं. चला आता याची गुळगुळ 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 चालूच राहते. पाणी बिन मोकार चालू आहे का काय पाहावं लागेल. रोगच काय झालाय लाईटीला तेच कळा ना भाई. पार डोक्याला असा वैताग येऊन गेलाय भाई. काय प्रत्येक बाऱ्यावर नुसतं येऊनच बसावं काय काय या शासनाला कसं कळा ना भाई. बाया काही मोकळ्या काय काय शेतकऱ्यांच्या. हा भाई शासन काही निर्णय घ्यायना काहीच असं शेतकऱ्यांना वीज बिल फ्री द्यायना का लाईट फ्री द्यायना का काहीच करीना भाई. ऊन म्हणते मी रात्रीचं लाईट येते रात्रीचं वाघाचं भेव किती डोक्याला वैताग आहे भाई. कवर बसून राहावा काय माहिती. कवा पाणी येतं कवा पाणी येतं कवा लाईट येते. हा भाई डोक्याला वैताग झालाय. अजून खायला नाही साऱ्या सकाळचा उपास लागलाय. फार असा कटाळा येऊन इकडे ना पाणी पोचलं का नाही पोचलं बाबा बाबा सारं व्हायला गेलंय. समजून सांगा बाई दारू पिऊ नको कामधंदा कर. त्याला बायका कळाना पोरं कळाना काहीच कळाना. सारे राहिले बाजूला पाणी दुसऱ्याच्या वावरात गेले. एवढा तर माझ्या डोक्याला वहिनी तिथं बसली. टेन्शन आलंय बाई डोक्याला मायावाल्या. काय चालू आहे नी. काय नाही आता हे काही लाईटीचा तमाशा पहा ना. तमाशा मग काय सारखीच जातीन काय आपल्या जीवाचा तमाशा आहे. खाली दसकाट पहा बर का घुसतीन. मी काय म्हणतो हा काय करत होती. अहो या गिन्नी गावताला पाणी लावले पण सारे सकाळचे 10 बारे काय अजून झाले नाही. 10 बाऱ्यात 20 वेळेस लाईट गेली. अहो सारं आमचं पाणी तुमच्या ह्याच्यात आलं इकडं. काय तमाशा झालाय काय माहिती बाई. लाईट अजून येईना काहीच व्हायना हो. बोर झालंय उपाशे सारे सकाळचा उपास लागलाय. आणि तुमचा भाऊ तो कुठे दारू पिऊन पडलाय काय माहिती. फोन बंद आहे सारच बंद आहे. काय फराळच केलं नाही का. काहीच नाही केलं हो. फार उपास लागलाय तुम्हाला सांगते. जीव निसता असा उलघाल करू राहिला. तुम्ही कस काय आज इकडे तुम्ही काय बरं राहिले. 5 वाजता मोटर चालू करून गेलतो घरी.
आणि मग बायाला म्हणलं ते गाजगीज कापून घेतो घ्या तुम्ही मोठं हा का वाफे भरून राहील ते. मग ते येईल की वावरात नाही मग? मी एकटाच. हा का पण इकडून पाहत पाहत आलो पाणी चालू आहे का बरोबर आहे का खाली चाललं. हम्म. तेवढं तुम्ही दिसले आलो इकडं. हा का मग बाकी काय अजून. बाकी काय नाही बाया दिवाळीला जायला होते 7-8 दिवस राहिले ह्या मी पारायला. सकाळी चाललो होतो मंदिरात ना हम्म. जाता जाता पाहिलं कुलूप लावलं होतं म्हणलं कुठे मग काय मी आहे? काय सांगू राहिले सकाळीच तर आले मग काही फोन नाही काही नाही. 8 दिवस गेले होते ते तर माहिती आहे पण मग आल्यावर फोन घेऊन काहीच नाही. मला कटाळा चालतो कुणाला सारा आवाज इकडे येऊ राहिला बाळा आल्यावर काय फोन घेऊन करायच बोलली नाही का मग? केलाच नाही बाई का बरं? तुमचा भाऊ सारखाच दारू प्यायचा आणि सारखा शेअर द्यायचा कधी येते कधी येते त्याची पक्की भाकरीची मावताड करून टाकली मी बी ते झालं पण मग आता करायचा फोन मग. तुम्ही का नाही केला तुम्हाला किती बायकोचा धाक आहे? बायको दाख आहे पण मग नवऱ्यानं उचललं घोळ होतो ना परत मागच्या वेळेस किती भांडणं झाली. आता झाले होते पण मी त्याला घाबरते का मी त्याला पण नको वाटतं माझ्यामुळं परत संसार मोडाचा. ना मी नाही एवढं लोड घेत आता नाही? काय संसार मोडायचा बाकी मग असं त्याला जर घाबरलं तर मग झालंच पाण्यात राहून जर माशाशी वैर नाही पातकारलं तर कसं व्हायचं मी त्याला काय घेईन ते तिकडे बिन गेल्यावर फोन करता नाही आला म्हणलं पाहुणे नाही केला. रावळे ते हा, कसं मी राहतं बहिणी मी भावजया. त्याच्याचमुळे नाही केलं आहे की नाही एखादं उचलत मग बरं नाही वाटत बाई म्हणजे नवऱ्याला नाही काळजी आणि शेजाऱ्याचे काय बाई सारखे सातबाऱ्या फोन येऊ राहिले बरं, जाऊ द्या मग घेऊ उरकून मग आता 10-15 दिवसांनी भेट नाही अशी आपली. म्हणजे काय 10-12 दिवस भेट नाही झाली माणूस माहेरा गेला तर नुसतं तेवढं भेटून निवांत मध्ये मक्का मध्ये येत असं तेच उघड्यावर जर म्हणलं. आलं कोणी हम्म. मग कसं व्हायचं. काय कोणाचं भेव आला किड अरे बाबा तुम्हाला नाही पण मला भेव आहे ना. मायावाला बांध इकडं उतरून कोणी येऊ शकत मला नाही. काय म्हणायचं मन म्हणले केलं जन म्हणले नाही केलं बरोबर असं लफडं राहतं. लफडं काय लोकाला काय प्रचार दाखवायचा काय आपलं मग मी काय म्हणून राहिले निवडणूक आणि पोस्टर छापायची. मी म्हणून राहिले की तुम्हाला दाखवा मग गिन्नी गावतात चला गिन्नी गावात भरलंय व बाई अख्खं या पुढ्या तोंडाला साऱ्याच नाही भरेल कोरड आपल्याला कितीक लागत तरी 10-15 मिनिटाचं काम आपलं. आणि इडं काय झडपण झाली अरे उघड्यावर का काही इडं उघड्यावर रेंज जाते नाही बाबा उघड्यावर येण नाही पण मग आपली हिंमतच नाही लागत. हा ना लाज वाटत हा का मग बाकी काय म्हणते काय ना काय म्हणायचं तुमची बायको जाऊन साडी आली? घेऊन ठेवली ती हा ना? तशी. हे काय मला घेतली माझ्या भावाने चांगली का? चांगली आहे का हम्म. एकदम भारी. आता काय वा, विचार वा, आहे? वा. काय विचार आहे मग आता आता मी घालू काही मला माझ्या डोक्यावर टाकली आता तुम्ही म्हणत होते मकात चाल मग मी म्हणले बरं इड मक्कात दाखायची साडी असं बाहेर तुमचं तर असंच राहतं मक्कात पाहिली अशी साडी कशी आहे काय क्वालिटी पाहिली अशी साडीची काय साडी काय काढून पाहिजे आणि मग साडी काढल्यावरच पाहायचं कशी पाहिजे दुकानदार कसं दाखवतो. मागच्या टायमाला कसं झालं माहिती आहे ना कसं झालं कसं झालं तुमची बायको तिकडून पाहिले हो अहो तिथं लय ध्यानात होती आता बी नाही ना शंकाचा असन का बाबा आहे ना मोटर चालू असताना डबल वावर जाऊ द्या तिचं महावर ध्यानच राहतं ना महावर सुद्धा ध्यान राहतं आणि मायावर राहतं म्हणल्यावर मग राहणारच आहे ना. म्हणशील आली आली आहे ना आणि आता आज मी पाण्यावर आहे ना 1001% तिला नाही माहिती अहो नाही हो अरे तिला पाणी नाही प्यायला इळा बी नाहीये ते ना चक्रातच आपल्या इकडे काम होईल तरी ते सापडणार नाही आपल्याला. अहो, तुम्ही येडे शिरप्या माहितीये ना शिरप्याकडे गेलतो गप्पा गप्पातच काय वहिनी काय नाही बाई माणसाची नजर तुम्हाला काय सांगू कशी राहते. आता माझा बेवडा नवरा आहे तरी मला लक्ष ठेवावं लागत मला तर त्याची काही गरज नाही आपलं तर भागतच इकडं दोघांचं पण तरी मला त्याची गरज नाही पण तरी मी ज्यादा दारू पिलं मग फोन करायचं पण तरी मी लक्ष ठेवते बा असं म्हणायचंय मला लय गप्पा गप्पात रंगू राहिले तुम्ही मग काय करायचं मध्ये जाऊ आपण चला बाई मग काय आहे की नाही परत जर आली ना तर अवघड व्हायचं. साडी घेतली पण मला 100% घेऊन ठेवले दुसऱ्या चक्राला आणतो ना. हा ना आता मला काय माहिती मला येऊन बसेल माझ्या आधी तुम्ही साडीचं मला देऊ नका तिकडं पाहून घेतो बरं का
तुम्ही साडी तर देऊ नका, मग पाहत तुमच्याकडे. चला इकडं कुठं वल्ल्यात घुसू राहिली, मग ते पुढं तिकडे चल. चला, तुमच्या मकात घुसा. कामच झाला बाई, मग घास कापून झाला, शिरप्याकून इळा बी आणला, 2 वाजे घास कापून सावलीत टाकला. आज काही पाण्याच पत्ता नाही बाई माणसाचा. असं अवघड झालं बाई आता इथं. चाललं वहिनी? अहो काय नाही भाऊजी, बसले. काय करू राहिलं? काय नाही, बसले पाण्याची वाट पाहत. हे म्हणले पाणी घेऊन येतो. तुमच्याकडे ती येळा दिसना, घास नाही कापू राहिलं का? ते काय तिकडे कापला सावलीमध्ये, इथलं ऊन आहे ना. कुठे गेल जाना भाऊ? ते गेले मोटर चालू करायला. मोठं चालू करायला? हा ना, आता लाईट आली वाटतं ना. त्याला फोन आला, लाईट आली म्हणून. मोटर कोण चालू करायला गेले? आपली आपली मोठी एरीची माहित नाही का तुम्हाला? मोठे एरीत का? हा आणि पाणी लोकांची एरीत सोडू राहिलं का? म्हणजे नाही हो, गिरणीला पाणी भरून राहिले ते. हो का? मला वाटलं लोकांच्या वरात पाणी भरू राहिलं काय? नाही नाही, लोकांच्या आपल्याला एवढं पाणी आहे का लोकांना द्यायला? मग आमचंच भागाने येतं. तुम्हाला नुसतं काम करायला येतं. म्हणजे मग मग तुम्हाला काय म्हणायचं रात, तुम्ही मजा घ्यायला येता का? मजा खायला घेऊ मी तुमची? मग? तुम्ही का माझा दुश्मन थोडी आहे का? तुम्ही कोण आहे का? भावकी आहे का काय? तुम्ही आले आणि मला अशा 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या, असं कधी झालंच नाही. चांगलं काय सांगा? चांगल्या गोष्ट चांगलं सांगू शकतो. आता काय तर लागत असेल तुम्हाला, इळा बिळा लागत असेल तर तिकडे पडेल मला शेजार. नाही लागत येळा. मग माझ्याकडे आहे. आणि मग काय लागत तुम्हाला? पाणी प्यायचंय का? मला नाही प्यायचं पाणी. तुम्हालाच पाणी नाही येणार, मी कुठून पाणी पिऊ? अहो मग बसा, ते येतील मग पिऊ पाणी आपण. अरे ती गाजराबाई येईल गावून कधी आली? काल. आली मग ती मळ्यात आहे, तिकडे गेला तो. नाही हो, मी पाहिलं तर नाही पण मग म्हणून तुम्हाला म्हणलं पाणी तुमच्या मोटर तुम्ही चालू कर गेला, पाणी दुसऱ्याच्या वावरात भरू राहिला. पाणी दुसरीकडे भरू आला हा, म्हणजे गाजराबाईच्या वावरात. गाजराबाईच्या वावरात. काय पाहत होतो मग तिची साडी देऊ. हा? हा, काय बोल राहिले हो तुम्ही? ना, मी असं ऐकलं तिकडून, मी नाही पाहिलं त्याला, मी काय डिस्टर्ब करू? नाही पण मला ना भरोसा नाही राहिला तुमच्यावर. तुम्ही जाऊन पहा, मार भरोसा नसेल तर. पण मग ते तर म्हणले मी पाणी घेऊन येतो, असं कसं काय होईल? मग पाणी आणायलाच गेले ना ते. आपण गाजराबाई कुठं, ते कुठं, आमच्या माळा येतंय. तुमच्या माळ्याच्या पलीकडूनच गाजराबाईचा माळा आहे. खालच्या वावरात जाईल ती. आणि तिथं सकाळी नव्हती येईल पण गावावर. आता आली ना ती. आली मी गावावर आली. मग तिचं नवरा दारू पिऊन पडेल, आता ती पाणी भरू राहिली. बाई ती काय माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडी ना बाई ती. पण खरं आहे ना भाऊजी? अरे तुम्ही जाऊन तर पहा. मी ना जाऊन जाऊन पहा. पाणी प्यायचं मी मग खोटं काय हो? नसतं बोलत. मला हे तुमचं असं पाहिलं जातं, तुम्ही घास काय पिते ते हिंडतो. काय करते आता, माझ्या नशिबातच आहे. येते मी जाऊन. हा या. खोटं निघलं ना मग सांगते यांना काय. हा नवरा तर भाव चढच म्हणते गजरी नादी लागून. बाई तरी म्हणलं पाणी खाऊन येईना, इळा खाऊन येईना, काय चालू इथं? मस्त आहे ना. झालं का पाणी भरून झालं? हा काय चालू आहे? ती बाई तुम्ही ऐकायला येईना काय तुम्हाला आता? ऐकायला येईना काय झालं? काय चालू आहे? अहो, पाणीच बरी ते या काय पाणी वावराच्या बाहेर निघालं. पाहिलं ना मी, पाणीच भरून राहिले तुम्ही. डोळ्यात काहीतरी गेलं. पाणीच भरून राहिले मी पाहिलं. हा. बघा पाणी भरायचं होतच नाही, नाही का? नाही हा? लाईटच 10-12 गेले तर काय करू? तुमचं झालं का बरोबर? लाईटच गेली 10-12. टाकलं ना 12 दाबाला आलतो इकडे. म्हणजे पाणी भरून इकडे तिकडे बाहेर यायला लागलं का आता? मग हे हा? काय वल्ल दिसना का आता हे? अहो तुम्हाला काय वाटलंय मी बिना पाण्याची घास कापू राहिली तिथं? ते शिरप्या कोणी आणला? ए बाई 10 टाइम लाईट जाऊ राहिली, सारखा गुळण्या फेकू राहिलं. काय? आणि पहा ते 2 गुळण्यांमध्ये कुठं पाणी बाहेर आलं. मला काही कळत नाही बाई, गाजराबाई एवढी चांगली धुतो, नवरा चांगला, काय पाहिलं असं याच्यामध्ये? म्हणजे हा? काय पाहिलं म्हणजे आमचं काय लफड आहे का काय? आणि मग काय करतो तिथं मध्ये? डोळ्यात घाण गेली. डोळ्यात कचरा गेल्यावर माणूस काय माणसाची आणि मदत मला करू तर काय शकत ते नाही. डोळे कुठं लाल दिसताना? हा? हा? कुठं काय गेलं म्हणजे डोळ्यामध्ये? डोळ्यात काय गेलं कचरं गेलं तर लाल दिसला पाहिजे. कानाचं बी उद्या बोट घातलं तर कान बी लाल दिसला पाहिजे का? काय नाटक हे आहे नावाल्याची बाई. बाई तुमच्या बायकोचं जगाच्या आचार. म्हणजे मी संशय घेते, मी पाहिलं तुम्हाला दोघांना. काय करत होतो आम्ही? उभेच होतो ना. मग उभ्यानं काय होत नाही का? असं का बाई तो नवऱ्याचे का काय गड्याचे काटे सोन्याचे का काय? तुम्हाला हा? म्हणलं होतं बाहेर या, गड्याचा तुम्ही काटा कचरा सोन्याचा आहे. मग आहे ना तुला नवरा, मग काय माझ्या नवऱ्या माग लागली? माझा दारू पितो म्हणून. मग हा चांगला आहे का? हा तर लगेच नाव दारून शिवत नाही. अरे कचरा गेलो होतं. काय बरं झालं, वाटत काय मला झालं? जरा पण तुम्हाला बोललं. थोडंफार काही वाटलं पाहिजे, बायको तिकडे बिना पाण्याची आहे, तुम्ही ह्या बाईजवळ बसली इथं. हा? कचरा गेलं म्हणजे काय, कचरा काढून निघलच होतो पाणी घेऊन. मग कुठे पाणी? ते काय कॅन भरेल तिकडे. बाई देखलं का खोपलं बाई 5 मिनिटं काय तुम्हाला म्हणलं आणि त्या बा- साडीचं काय? वहिनी म्हणजे- बाहेर या तुम्ही. नाही. भाऊ काला करेले बाई. तुम्ही म्हणले वल्लय पाय भरण म्हणे तुम्हीच यामध्ये. हा मी साडी काढून पाणी भरत होते का? नाही ग बाई कुठं काढली आणि साडी? मग मी पाहिलं नाही का साडी हातात होती त्यांच्या? काय 2 मिऱ्या लावायच्या राहिल्या होत्या फक्त. म्हणजे वही तुम्ही आता चला घरी. ते- तुम्ही घरी चाला, फक्त तुम्हाला ना दाखवतेच आता.
या बायानं तर लाज सोडेल पण हा तुम्ही ए सुद्धा बाई सोडेल. माईला आज नाही काढायची हा. टर्नावर त्या पायाला बांध तुम्ही तर लाज सोडेल आली जाऊ दे. मोठी काय संशय घेतली हं. नुसता संशय त्याचाच कुठं